भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2014 सालच्या सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जाहीर करावा असा प्रस्ताव मांडला होता। तिथे उपस्थित असलेल्या 193 देशांच्या प्रतिनिधींपैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला लगेचच पाठिंबा दिला आणि 21 जून 2015 हा पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जाहीर करण्यात आला आणि जगभरात सगळीकडे साजराही करण्यात आला। 2च वर्षात या एका दिवसानं चळवळीचं रूप धारण केलं आणि या चळवळीत अनेक मान्यवर स्वयंस्फूर्तीने सक्रिय सहभागी झाले। आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस। या दिवसाचे औचित्य साधून मी तुम्हाला हे आवाहन करते की नियमित योगा केल्याने आपले मानसिक संतुलन व शारीरिक स्वास्थ्य हे सुधारण्यास मदत होते। तसेच युवा पिढीला माझे हे आव्हान असेल की आंतरराष्ट्रीय योग दिवसापुरता योगा न करता हे तुम्ही आपल्या रोजच्या जीवनातील एक योगाभ्यास चालू ठेवला पाहिजे। पतंजली योग समितीमार्फत आम्ही आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पहिल्या वर्षापासून सरकारी कर्मचारी, डॉक्टर्स, इंडियन आर्मी, नेव्ही तसेच तुरुंगातील कैद्यांना सुद्धा योगा शिकवण्यासाठी आमची टीम तिथे उपस्थित असते। सर्वांना एकच आव्हान करते की तुम्ही नियमित जीवनामध्ये योगाचा अभ्यास चालू ठेवा व निरोगी